मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे असलेले आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप होत असलेले वाल्मिक कराड खंडणीच्या गुन्ह्यामध्ये सध्या अटक आहे आणि याच वाल्मिक कराडची पुण्यातल्या एफसी रोडवर 7 दुकानं असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला होता, ज्यांची किंमत मार्केटमध्ये 75 कोटी रुपये असा दावा देखील धस यांनी केला। ज्या ठिकाणी वाल्मिक कराड याची शॉप आहेत किंवा दुकानं आहेत असं धस यांनी म्हटलं होतं, त्या ठिकाणावरून आणखी तपशील देतील आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार। काल जो मोर्चा निघालेला होता त्यानंतर सुरेश धस तिथे बोलत होते आणि तेव्हा त्यांनी हे गंभीर आरोप केले होते। पुण्यातला प्रसिद्ध असा एफसी रोडवर सलग 7 दुकानं ही वाल्मिक कराडची आहेत असा आरोप त्यांनी केला होता। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्यांच्यावर आरोप होत आहेत आणि धनंजय मुंडे यांचे जे निकटवर्ती आहेत ते वाल्मिक कराड सध्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक आहेत। त्या वाल्मिक कराडांची पुण्यातल्या एफसी रोडवरील एका नामांकित उद्योजक बिल्डरकडे 6व्या मजल्यावर 7 दुकानं असल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केलेला आहे। सध्या आपण जे पाहतोय ते हीच जी बिल्डिंग आहे, ज्या बिल्डिंगच्या संदर्भात सुरेश धस यांनी पैठणमधील मोर्चामध्ये आरोप केलेले होते। ही जी बिल्डिंग आहे ती पुण्यातल्या एफसी रोडवर आहे आणि यामध्ये सुरेश धस यांनी वाल्मिक कराडचे 7 शॉप असल्याचा आरोप केलेला आहे। कुशल वॉल स्ट्रीट नावाची ही बिल्डिंग आहे, ज्या बिल्डिंगचे बिल्डर सुशील पाटील आणि छाचड हे आहेत। तिथंच 7 शॉप जे आहेत ते वाल्मिक कराडने घेतले असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलेला आहे। याच बिल्डिंगच्या 6व्या मजल्यावर 601 ते 607 क्रमांकाचे गाळे जे आहेत ते वाल्मिक कराडाचे आहेत आणि 608 क्रमांकाचं जे दुकान आहे ते विष्णू साठे यांच्या बहिणीच्या नावावर आहे असा आरोप सुरेश धस यांनी केलेला आहे। त्यांची असलेली संपत्ती आणि त्या संपत्तीमधली जी 40 कोटीची एफसी रोडवरली जी संपत्ती आहे त्याची आता सीआयडी काही चौकशी करणार का, त्या दृष्टीने काही ईडी चौकशी करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सुरेश धस यांनी केलेल्या आरोपानुसार या एफसी रोडवरल्या या बिल्डिंगमध्ये वाल्मिक कराडांचे 7 शॉप असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।